चिजबाई बोर्डले पंचदान तरी आपल्या पंचकृषी सर्व कबड्डी खेळाडूंना मी विनंती करतोय की आपण या स्पर्धेत सहभाग घेऊन या बक्षिसांचा मानकरी व्हायचा आहे। चालू सामना फायनलचा शिस्तेगावचे सरपंच चंद्रकांतजी चालके यांच्याकडून आमच्या मंडळाला 2500 रुपयाचे देणगी गेले। देणगीचा स्वीकार झाला। मंडळ त्यांचा अत्यंत आभारी ऋणी आहे। चालू सामना चिंचमाता बोर्ली विरुद्ध गावदेवी रायडर्स शेवटची फायनल चालू आहे। विजयश्री माल कोणाच्या गळ्यात घालेले आता सांगू शकत नाही। प्रेक्षकांच्या माहितीसाठी अखंड आगरी समाज शिस्ते यांच्या वतीने मागी गणेश जयंती उत्सव 22 जानेवारी निमित्ताने तीर्थ व महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा। मनोरंजनार्थ रात्री कार्यक्रम प्रेक्षकांच्या माहितीसाठी मोरूची मावशी भरत जाधव यांचा मोरूची मावशी याच रंगमंचावर रात्री ठीक 10 वाजता होणार आहे। मोरूची मावशी भरत जाधव एक आगला वेगळा कार्यक्रम सामाजिक लेवलला दरवर्षीप्रमाणे होत असता। एक शिस्त गावची शान एकजुटीची खरोखरच या मैदानावर या सालातील दुसऱ्यांदा कबड्डी स्पर्धा होत आहे। याच मैदानावर येत्या पुढील महिन्यात रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने पुरुष व महिला या दोन्ही सामने याच मैदानावर खेळवल्या जाणार आहेत। तरी आपल्या तालुक्यातील सर्व खेळाडूंना एक विनंती आहे की आपण सुद्धा या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा, कारण आपला अतिशय सुंदर असा खेळ आहे। आणि मला वाटतं त्यांची उत्कृष्टरित्या पकड त्या पकडी ते बाद झालेले आहेत। सुंदर अशी पकड झालेली आहे। दोन्ही संघ तुल्यबल आहेत। पाहूया विजयश्री माल कोणाच्या गळ्यात घालते ते। 4 विरुद्ध 1 अशी लढत। दोन्ही संघ शांततेने चालू आहेत। आणि चिंचमाता संघाचा ऋतिक चव्हाण यांची पकड झालेली आहे। त्या पकडीमध्ये ते बाद। त्यांना प्रत्युत्तर गावदेवी रायडर्स या संघाचा एक अष्टपैलू खेळाडू 6 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू रोटकर आणि रोटकर यांची सुद्धा उत्कृष्ट अशी पकड आणि त्या पकडीमध्ये रोटकर बाद झाले। त्यांना श्री कृपा हार्डवेअरचे मालक राजा गोपाळ नागती यांच्याकडून आमच्या मंडळाला 2000 रुपयाची देणगी गेलेली आहे। देणगीचा स्वीकार झालाय। मंडळ त्यांचा अत्यंत आभारी ऋणी आहे। चालू सामना चिंचमाता बोर्ली पंचदान विरुद्ध गावदेवी रायडर्स। छान सुंदर दोन्ही संघ तुल्यबल आहेत। विजय श्रीपत कोणाच्या गळ्यात माल घालेल हे काय सांगता येत नाही। अतिशय सुंदर असा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि चढाईवर गेलेला आहे तो चिंचमाता बोर्ली पंचदान या संघाचा ऋतिक चव्हाण।
छान सुंदर गडी कसा टिपावा या ईर्षेने त्याने चढाई केलेली आहे. 4 विरुद्ध 1 अशी लढत आणि ऋतिक चव्हाण हे रिकामे असते मागे पडते. त्यांना प्रत्युत्तर ओमकार रोटकर गावदेवी रायडच्या संघाचा आणि ते मी सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतोय की चांगलं सहकार्य केलं आम्हाला दिवसभर आणि ज्या ज्या व्यक्तींचा या आमच्या स्पर्धेसाठी सहयोग लाभलेला आहे त्या सर्वांचं मी मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतोय की असंच सहकार्य आम्हाला लाभावे आणि अतिशय शांतरित्या या स्पर्धा इथे संपन्न झाल्या. यामध्ये प्रेक्षकांनी सुद्धा अतिशय सुंदर अशी आम्हाला साथ दिली आणि ऋतिक याची पकड झालेली आहे. त्या पकडीमध्ये ऋतिक बाग त्यांना प्रत्युत्तर ठरण्यासाठी गेले ते गावदेव रायडस या संघाचा एक उंच पुरा असा खेळाडू. छान सुंदर छान सुंदर कुठे स्कोरबोर्ड बरोबर आहे. नवयुवक जाकमता मंडळ प्रथम क्रीडा महोत्सव आज या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या स्पर्धेमध्ये प्रेक्षक वर्ग याने चांगलं सहकार्य केलं त्याबद्दल नवयुवक मंडळाकडून सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. अतिशय संत गतीने हा खेळ चालू आहे. चिंचमाता बोर्ली पंचायतन विरुद्ध गावदेवी रायडर्स. वडवली गावचे उद्योगपती ओमकार नागते यांच्याकडून आमच्या मंडळाला 500 रुपयाची देणगी आहे. देणगीचा स्वीकार झालाय. मंडळ त्यांचा अत्यंत आभारी ऋणी आहे. चार विरुद्ध 1 अशी लढत. छान सुंदर ऋतिक चव्हाण हे रिकामे असते मागे पडते. त्यांना प्रत्युत्तर गावदेवी रेड्याच्या संघाचा एक अष्टपैलू खेळाडू रोटकर रिकामे असते मागे पडते. त्यांना प्रत्युत्तर थरेटसाठी गेले ते 7 नंबरचा खेळाडू चिंचमाता बोर्ली पंचायतन या संघाकडून 4 विरुद्ध 1 अशी लढत. त्यांचा विरुद्ध संघ गावदेवी रेडर्स. पाहूया काय करतात ते. मारेन किंवा मरेन या यशाने गेलेले आहेत आणि त्याने मला वाटतंय एका गाड्याचा बली घेऊन तंबू सुंदरपणे दाखल झाले. आपली थर्ड त्यांनी सक्सेसफुल केली आहे आणि पुन्हा एकदा थर्डसाठी गावदेवी रेडर्स या संघाचा एक अष्टपैलू खेळाडू चढाईवर गेलाय. तो जर्सी नंबर 1. पाहूया काय करतात ते. मारेन किंवा मरेन आणि त्याने सुद्धा आपली थर्ड ही यशस्वी केलेली आहे. पाहायला मिळत आहे आपल्याला. ब्रेक नंतर सामन्याला सुरुवात. चिंचमाता संघाचा एक छोटासा खेळाडू मूर्ती लहान पण कीर्ती महान. मगाशी त्याने थर्ड मध्ये 1 गुण प्राप्त केला असा खेळाडू. पाहूया काय करतो तो. आपल्या संघासाठी 1 गुणाचा साठा करून दिला. ते मात्र रिकामे असते मागे पर्यंत. त्यांना प्रत्युत्तर गावदेवी रेड्याच्या संघाचा ओमकार रोटकर. पाहूया आपला संघ 1 गुणाच्या पिछाडीवर आहे. ही पिछाडी कशी भरून काढता येईल या प्रयत्नाने त्याने विरुद्ध संघावर चाल केलेली आहे आणि मला वाटते बोनस गुण प्राप्त करण्याचा त्यांचा प्रयत्न. पाहूया आणि त्याने बोनस गुण प्राप्त केला आहे आणि 1 गुणाची जी पिछाडी होती ती त्यांनी भरून काढलेली आहे आपल्या संघासाठी. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. विजय श्रीपाद कोणाच्या गळ्यात माल घालेले काय सांगता येत नाही. शेवट आणि अंतिम सामना
प्रेक्षक सुद्धा या सामन्यावरती खुश आहेत. अतिशय सुंदर असा खेळ चालू आहे. पाहूया. आणि ऋतिक रिकामे असते मागे पडतात, त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा ओमकार रोटकर. मगाच्या चढाईमध्ये त्याने एक आपल्या संघासाठी बोनस गुण प्राप्त केला आणि पुन्हा एकदा तो चढाईवर आला आहे. पाहूया या चढाईमध्ये किती गुण प्राप्त करतोय ते. सुंदर खेळ करत आहेत. गडिकासाठी पावा आणि मला वाटतं रिकामे असते मागेपर्यंत त्यांना प्रत्युत्तर. थर्रेटसाठी गेलाय तो चिंचमाता या संघाचा एक खेळाडू आणि थर्रेट आता मात्र त्याची थर्रेट अयशस्वी ठरले आणि त्यांना पकड झाले आणि त्या पकडीमध्ये ते बाद. आज नवयुवक जागमता क्रीडा मंडळ शिस्तेंचे ह्या क्रीडा स्पर्धेमध्ये संतोषजी पाटील यांनी उत्कृष्ट अशी सूत्रसंचालन केल्याबद्दल दीपेश नागती सचिव यांच्याकडून त्यांना 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. अतिशय सुंदर असं त्यांनी सूत्रसंचालन केलं आहे, त्याबद्दल त्यांना 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे दीपेश नागती सचिव यांच्याकडून. पुन्हा एकदा चिंचमाता बोर्ली पंचायतांचे ऋतिक चव्हाण आणि ऋतिक चव्हाण रिकामे असते मागेपर्यंत त्यांना प्रत्युत्तर. थर्रेटसाठी गेले ते एक गावदेवी रेडर्स संघाचं रोटकर 6 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू. छान सुंदर मारेन किंवा मरेन या ईर्षेने त्याने समोरच्या संघावरती आणि काहीशा 4 विरुद्ध 1 अशी लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांचा विरुद्ध संघ आहे तो गावदेवी रेडर्स. पाहूया. आणि ते रिकामे असे मागे परत आहेत त्यांना प्रत्युत्तर. रोटकर रोटकर छान. आज आमच्या नवयुवक जागमता मंडळ प्रथम क्रीडा महोत्सव या मंडळासाठी सर्व प्रमुख पाहुणे अतिथी यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य करून आमच्या मंडळाची शोभा वाढवली. त्याबद्दल सर्व प्रमुख पाहुण्यांचे अतिथीचे मंडळाकडून हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे सर्व प्रेक्षक वर्गाचे सुद्धा हार्दिक स्वागत. आणि या ठिकाणी सर्व ज्या 16 संघाने या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता त्या सर्व सुरुवात चढ्यावर गेलाय तो रोटकर. गावदेवी रेडर्स वडवली या संघाचा एक नामवंत खेळाडू अशी त्यांची गणना आहे. ते रोटकर पाहूया काय करतात ते आपल्या संघासाठी काय करतात ते पाहूया. 1 गुणाच्या पिछाडीवर आपला संघ आहे. ते 1 गुणाची पिछाडी कशी भरता येईल या उद्देशाने त्याने चढाई केली, पण त्याची चढाई अयशस्वी. ते रिकामे असते मागे परत त्यांना प्रत्युत्तर. पुन्हा एकदा ऋतिक चव्हाण 3 विरुद्ध 1 अशी लढत. सुपर टॅकल ऑन. पाहूया काय करतात ते. गावदेवी रेडर्स 2 गुण प्राप्त करते का सामना पाहूया. संपला. शेवटची 4 मिनिट. सामना संपण्यासाठी शेवटचे काही क्षण बाकी. आणि धुवाड्यासाठी गेले ते गावदेवी रेडर्स वडवली या संघाचा एक अष्टपैलू खेळाडू. मारेन किंवा मरेन या ईर्षेने त्याने समोरच्या संघावरती चढाई केलेली आहे. त्यांचा विरुद्ध संघ आहे चिंचमाता बोरली आणि मला वाटतंय त्यांची पकड झालेली आहे. त्या पकडीमध्ये ते बाद झालेले आहे. अतिशय रंगतदार टप्प्यापर्यंत कोण विजयी होईल हे काही सांगता येत नाही.
आणि पुन्हा एकदा चिंचमाता संघाचा ऋतिक चव्हाण 2 विरुद्ध 1 अशी लढत सुपर टॅकल ऑन पाहूया. सुंदर अशी चढाई त्यांची 2 विरुद्ध 1 अशी लढत छान सुंदर. ऋतिक चव्हाण खोलवर चढाई पाहूया काय करतात ते. आणि ऋतिक चव्हाण यांची चढाई यशस्वी झाली आहे. त्यांनी 1 गुण आपल्या संघासाठी प्राप्त केला आहे. आणि पुन्हा एकदा गावदेवी रेड्याचा संघाचा ओमकार रोटकर बोनस पॉइंट मारण्याचा त्यांचा आटोकाट प्रयत्न. सुंदर असा खेळ त्यांचा उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात खेळ करत आहेत. गडी कसा टिपावा या ईर्षेने पाहूया काय करतात ते. आणि ओमकार रोटकर यांची पकड झालेली आहे आणि त्या पकडीमध्ये ओमकार रोटकर हे बाद झालेले आहेत. आणि गावदेवी राडेस या 13 चढाईवर गेले ते चिंचमाता बोरली पंचायतचे ऋतिक चव्हाण आपला संघ उंच शिखरावर नेऊन ठेवला आहे. 5 गुणाच्या लीडवर त्याने आपला संघ नेऊन ठेवलाय. तो ऋतिक चव्हाण चढाईवर गेलाय तो. आणि ऋतिक चव्हाण रिकामे असते मागे परत येत त्यांना प्रत्युत्तर. पुन्हा एकदा रोटकर आपल्या संघासाठी काहीतरी करा. आपला संघ काहीशा पिछाडीवर आहे. ती पिछाडी कशी भरून काढता येईल या प्रयत्नाने त्यांनी चढाई केलेली आहे. सुंदर अशी चढाई. आणि रोटकर यांची पकड झालेली आहे. त्या पकडीमध्ये रोटकर बाद झाले. त्यांना प्रत्युत्तर चिंचमाता बोरली पंचायत या संघाचा ऋतिक चव्हाण छान सुंदर. सामना संपण्यासाठी काही क्षण बाकी. सामना संपण्यासाठी शेवटचा मिनिट. आणि ऋतिक चव्हाण यांची पकड झालेली आहे. आणि त्या पकडीमध्ये ऋतिक चव्हाण बाद झाले. चिंचमाता बोरली पंचायत या संघाचा साहिल घाणेकर छान सुंदर अतिशय रंगतदार खेळ. सुंदर असा अंतिम सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. साहिल गाणेकर छान सुंदर. आणि साहिल गाणेकर यांची पकड झाली आहे. त्या पकडीमध्ये भागाला